नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण दह्याची कढी करणार आहोत. अगदी चवीला अप्रतिम अशी लागते आणि करायलाही खूप सोपी आहे आणि कांदा लसूण विरहित ही रेसिपी आपण करणार आहोत. पण चवीला इतकी छान लागते की आठवड्यातून 2-3 वेळा तर माझ्या घरात आवर्जून ही केली जाते. आणि तसं बघायला गेलं तर आत्ता थोडीशी थंडी चालू आहे, तरीसुद्धा मी आठवड्यातून एकदा तरी दुपारच्या जेवणाला नक्की करते. त्यामुळे रेसिपी पूर्ण नक्की पहा. इथे मी पिशवीमधलं दही वापरलेलं आहे. पिशवीमधलं दही का वापरलेलं आहे? कारण की ते कमी आंबट असतं. त्यामुळे इथे कढीसाठी मी पिशवीमधलं दही वापरलेलं आहे. तुम्हाला जर खूप आंबट कढी हवी असेल तर तुम्ही घरी बनवलेलं किंवा डेअरीतलं दही वापरलं तरीसुद्धा चालेल. इथे मी 200 ग्राम दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण बेसन घालायचं आहे. इथे मी 1 चमचा बेसन घातलेलं आहे आणि पूर्ण फेटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण फेटून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी ॲड केलं तरीसुद्धा चालेल. इथे मी थोडंसं पाणी ॲड करते आणि पुन्हा एकदा फेटून घेत आहे. ज्यामुळं आपली कढी आहे ती छान अशी मिळून येते. त्याच्या गाठी होत नाही आणि मिक्सरला फिरून घेण्याची किंवा फेटून घेण्याची गरज नाही वाटत मला. अशा प्रकारे फेटून घेतली तरीसुद्धा अगदी छान अशी फेटली जाते. हे बघा. आता फोडणी द्यायची आहे. फोडणी एकदम सोपी आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. थोडेसे मेथीदाणे घालायचे आहेत. आता छान असे खमंग असे तडतडले की त्यामध्ये आता आपण मिरची घालायची आहे. इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे. त्यामुळे फ्लेवर खूप छान असा येतो कढीला आपल्या. अगदी हॉटेलसारखा येतो. बाहेर कढी मिळते तशी कढी होते. आता त्यामध्ये हिंग घालावा. हिंग आवर्जून घालावा आणि हळद तेलावर घातलेली आहे. त्यामुळे रंगही सुरेख येतो आणि कोथिंबीर आहे ती आवर्जून तेलावर घालावी म्हणजे काळी पडत नाही आणि तिचा फ्लेवर छान असा उतरतो कढीमध्ये. हे बघा, आता व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण फेटून घेतलेलं दही घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. हे बघा, अगदी छान असा तडका बसलेला आहे आपल्या कढीला आणि तडका जितका छान बसतो तशीच कढीसुद्धा खूप छान अशी लागते. त्यामुळं या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आवर्जून तुम्ही पाळा. आता थोडीशी दाटसर वाटते. आता त्यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी घालूया. हे बघा, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अंदाजानेच घालूया आणि साखर घालूया. तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही थोडीशी जास्त साखर घातली तरीसुद्धा चालेल. हे बघा, आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर फक्त बाजूनी कळ येईपर्यंत कढी उकळून घ्यायची आहे. जास्त कढी उकळायची नाही. हे बघा, मीडियम फ्लेम केलेली आहे मी. तुम्ही बघू शकता बाजूनी असा कड आलेला आहे. आता पुन्हा एकदा कढी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, तुम्ही बघू शकता किती दाटसर झालेली आहे आणि अजिबात फुटलेली नाही आणि रंग खूप सुरेख आलेला आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. बघतानाच तुम्हाला समजत असेल किती छान अशी आपली दह्याची कढी झालेली आहे. भाताबरोबर नुसती प्यायलासुद्धा खूप छान अशी लागते आणि तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. हे बघा, पुन्हा एकदा थोडासा कढ मी इथे आणलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस लगेचच आपण बंद करणार आहोत. हे बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. मस्त अशी आपली दह्याची कढी तयार झालेली आहे. आहे की नाही एकदम सोपी आणि पटकन होणारी. आणि आपण इथे पिशवीमधलं दही वापरलेलं आहे. त्यामुळं खूप अशी आंबटसर नाही झालेली आहे. त्यामुळं मस्त थंडी असेल तरीसुद्धा तुम्ही ही कढी बनवू शकता. अजिबात बाधत नाही. अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुचीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.